उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बार्शी शहर व तालुक्यातून बरेचसे भाविक चालत पायी जातात व काही जण आपल्या गाडीवर जातात टू व्हीलर, तर प्रशासनातर्फे त्यांना काय आवाहन करण्यात येणार आहे? आमचे वरिष्ठ माननीय DYSP सर अशोक सायकर सर आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे व आम्ही काल आमची वरिष्ठांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये शारदीय नवरात्रात आपल्या पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडून वाहतूक नियोजन कसे करायचे याबाबत सर्व आराखडा तयार केला आणि काल आम्ही माननीय DYSP सर, माननीय पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे सर असे सर्वजण आम्ही या ठिकाणी पॉईंट लावायचे आहेत आणि वाहतूक बार्शी शहरातून कोणत्या प्रकारे कशी सुरळीत होईल याबाबत आम्ही सर्व जागी फिरून आम्ही सर्व पॉईंट चेक केले आणि सदर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बॅरिगेड करून त्या ठिकाणी बाहेरगावून येणारे जे वाहन आहेत त्या वाहनांना मार्ग सरळ दिसावा आणि रस्ता सरळ व्हावा याकरता प्रत्येक ठिकाणी आम्ही बोर्ड लावलेले आहे। त्या बोर्डाप्रमाणे त्या बोर्डाच्या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमलेले आहेत। सध्या उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त बार्शी शहरातून तसेच बार्शी तालुक्यातून बरेच लोक हे पायी चालत तुळजापूरकडे जात असतात। या बार्शी तालुक्यातील तमाम नागरिकांना आणि शहरातील लोकांना एक आव्हान करीत आहोत की उद्या सकाळी बार्शीतून चालत जे जाणारे लोक आहेत, भाविक भक्त आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा वाहतुकीच अडथळा होणार नाही याबाबत बार्शीतील मोटरसायकलस्वार हे बहुसंख्यपणे मोटरसायकलीवर जात असतात। सदर कालावधीमध्ये काही मोटरसायकलस्वार दारू पिऊन वाहन चालवतात। तर बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना एक आवाहन करण्यात येत आहे की आपण उद्या तुळजापूरला देवीच्या दर्शनाकडे जात असताना कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये, जेणेकरून पायी चालत जाणाऱ्या भाविकांना तुमच्या दारू पिण्याचा त्रास होणार नाही याबाबत सर्व बार्शीकरांनी याबाबत दक्षता घ्यावी। जर सदर वाहतुकीच्या चालत जाणाऱ्या वाहतुकी मार्गावर कोणी वाहनधारक दारू पिऊन जर चालत असेल तर त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि सदर दारू पिऊन वाहन चालवल्याबाबत त्या गुन्ह्याबाबत शिक्षा 10,000 रुपये दंडाची आहे। तरी सर्वांनी याची मी दिलेल्या सूचना ह्या पाळाव्यात आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य मदत करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।